श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवलाय या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकराय या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघु। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायांती सुदेव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून ऐसे वर्णन जाहरे। सुदेव ब्राह्मणाला संतती नव्हती म्हणून तो अत्यंत दुःखी होता। सर्वसाधारण आपण प्रपंचामध्ये असं पाहतो की अपत्यप्राप्तीची जास्तीत जास्त अपेक्षा मातेला असते, म्हणून ती दुःखी होते आणि मग पती तिचं समाधान करतो। पण इथं उलटे झाले। इथे त्याची जी पत्नी आहे, सहचारिणी आहे, तिने आपल्या पतीला सांगितलं तुम्ही दुःख करू नका, जे काही भगवंताची इच्छा असेल तसं होईल। मिळाला मिळाला, नाही मिळाला नाही मिळाला, आपण त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिळवून होतो। पण तो ऐकत नाही असं पाहिलं आणि मग तिने सांगितलं की तुम्ही असं करा ना, तपश्चर्या करा, त्या परमात्म्याला प्रसन्न करून घ्या। आणि त्याप्रमाणे हे दोघंही अरण्यामध्ये गेले। सुदेव ब्राह्मणाने तपश्चर्या केली आणि तपश्चर्याच्या अंती 6000 वर्ष तपश्चर्या केली आणि अंती परमात्मा प्रगट झाला। ही सगळी कथा कुठं आहे? आता आपण अधिक मास महात्म्य ऐकतोय। अधिक मासाच्या कथेतला 6वा अध्याय काल पूर्ण झाला। आज 7वा अध्यायाची सुरुवात झालेली आहे। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायांती सुदेव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला करतो हात जोडून ऐसे वर्णन झाले। पुढे कथावरती कशी सांगतो ऐका। एकचित्तेसी आदि कवी वाल्मिकी ऋषी दृढधन्व्यासी सांगत। ही अधिक मासाची कथा बद्रिकारण्यामध्ये नारायण ऋषींनी नारदांना सांगितलं आणि त्याचं वर्णन करताना ते असं म्हणाले की काम्यवनामध्ये पांडव दुःखामध्ये असताना भगवंताने हीच अधिक मासाचं महात्म्य त्यांना समजावून सांगितलं पांडवांना। आणि दृढधन्वा नावाचा जो राजा होता त्याला असं वाटलं की मला काहीही न करता वडिलांची संपत्ती आपोआप मला प्राप्त झाली, याच्यासाठी मला काही कष्ट करावे लागले नाही। मग हे सगळं ऐश्वर्य, मनासारखी पत्नी, मनासारखं सगळं जीवनातलं सुख हे मला कसं प्राप्त झालं असेल अशी त्याला काळजी वाटली, म्हणजे दुःख झालं, तसं जाणून घ्यायची हे झाली। त्यावेळेला त्याने सांगितलं की हे अधिक मासाच्या फळामुळे तुला हे प्राप्त झालं। गेल्या जन्मी तू कोण होता? सुदेव नावाचा ब्राह्मण होता। तू तपश्चर्या केलीस आणि देव प्रगट झाले। आणि त्याने म्हणजे आता वाल्मिक ऋषी दृढधन्व्याला त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतायत। पुढे कथा वर्तली कशी सांगतो ऐका। एकचित्तेसी आदि कवी श्री वाल्मिक ऋषी दृढधन्व्यासी सांगत। राया ते विप्राचे स्तुतिवचन ऐकून तोषला भगवान मेघ गंभीर वाचे तक्षण तया प्रतिभूत। अगा सुदेवा त्वा उत्तम तप संपादल्या पूर्वी तदृश्या एतादृश्य महत्कर्म केले नसे कोणीही। सुदेव भगवंत प्रसन्न झाले म्हणतात सुदेवा, अरे तुझ्यासारखा असा अप्रतिम व्रत याआधी कोणी केलं नाही।
ह्या तुझ्या अत्युग्र तपेशी प्रसन्न झालो असे तुझे तरी तू जे इच्छित असशी ते सर्वही सांग. तुला काय पाहिजे ते तू मला मागशील ते तुझं देऊन सर्व लो मनोर्थ पूर्वीन वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दिले. तू जे मागशील ते मी तुला देईन. तू भाग्यवान आहेस म्हणून मी तुला दर्शन दिलं. ऐशे श्रिया ऐशे हरीची ऐकुरवाणी सुदेव म्हणे का रमाजने दया सागर कैवल्यदानी जरी का प्रसन्न झालास तरी तुमचं सुपुत्र देई. राज्य अधिकान्य नको काही पुत्रे विण शून्य सर्व ही गृहादी नाही मजरूच. देवा मला काही द्यायचं असेल तर सुपुत्र दे. नुसती मुलं असून काय, त्यांच्यावरती संस्कार झालेली मुलं पाहिजे. म्हणाले असा मुलगा दे की जो इहलोकामध्ये सन्मार्गाने जीवन जगेल आणि अनेकांच्या कल्याणाच्या कामासाठी तो उपयोगी येईल. घरामध्येही त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि समाजामध्ये सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे. असं सर्व कार्य करणारा सुसंपन्न सुपुत्र मला दे. सर्व गुण संपन्न पुत्र मला दे. ऐसे विप्राचे ऐकून भाषण श्रीहरी बोले दयाला गुन्हा गा वत्सा तनी आवीण घेई मागून पाहिजे ते. परमात्मा त्याला म्हणालाय मुलगा सोडून तुला जे काही पाहिजे ते माग. तुझ्या नशिबामध्ये पुत्र नाही. पुत्रा वाचून जे का अनेका अदेयतेही देईन सगळे ग विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मिले निर्मिले नसेची. ब्रह्मदेवाने तुझ्या नशिबामध्ये संतती सुख लिहिलेलं नाही. आता संतती सुख म्हणजे काय असतं? आपल्याला मुलं झाली की आपल्याला सुख आहे, म्हणजे त्याला आपल्याला पुत्रप्राप्ती झाल्याचा आनंद आहे, त्याला संतती सुख म्हणतात. पण संतती सुख आपल्या नशिबात असावं लागतं. म्हणजे कसं आहे, मुलं झाली चांगली आहेत, सुसंस्कार संपन्न आहेत, आईवडिलाला विचारणार आहेत, आईवडिलावर प्रेम करणार आहेत, पण तो समजा परदेशात राहायला गेला म्हणजे त्याचा आईवडिलावर प्रेम आहे, पण मुलगा आपल्या जवळ असावा हे भाग्य त्यांच्या नशिबात आहे का? तर नाही. म्हणून त्यांना म्हटलं की संतती सुख नाही, म्हणजे मुलगा असून सुद्धा मुलाचे जे सुख प्राप्त व्हायला पाहिजे ते नाही. दशरथाला तर 4 मुलं होती, पण अंतकाळी एक पण जवळ नाही. म्हणजे असं आपण पाहतो ना की शेवटी मुलं कळवतात की बाबा तुमचं तुम्ही विधी करून घ्या, मला काय आता सदा रजा नाही, काही नाही, त्याचा काय खर्च असेल तो मी देईन, मला इथनं दाखवा काय चाललंय. त्यांचा नाविलाज असतो, त्यांना रजा मिळत नाहीत. आपल्यासारखं काय आहे का? आपल्याकडे सारख्या रजा पाहिजे तेव्हा रजा. तिथं तसं नाही. त्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे तिथे गेलं तर आपल्याला चालावं लागतं. त्यांनी रजा दिलं तर ह्याला वडिलाच्या अंत्यविधीला हजर राहणं सुद्धा कठीण होतं. आणि त्यामुळे असं म्हटलं की संतती सुख, हा संततीचं सुख आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर ते नशिबात असेल तर प्राप्त होतं. तुझ्या नशिबात तर संततीच नाही, त्यामुळे संततीपासून होणारं सुख तर राहिलं लांब. बरं ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात मिळेल असं मी तुला वर द्यावा तर ते पण नाही. ब्रह्मदेवाने असं लिहिले की 7 जन्म तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. पुत्रा वाचून जे का अनेका अदेयतेही देईन सगळे ग विधात्रे तुझला पुत्र सुख निर्मिले नसेची. तव भाडीची अक्षरे समस्त वाचून पाहिली तो तयात तुझं पुत्र सुख 7 जन्मात नाही ऐसे स्पष्ट असे. या स्तवतून मागे नंदन तुझं पुत्र सुख नाही जाणा ऐसे हरीचे वज्रा समान निष्ठरोचन आहे कोणी. तो सुदेव तुझे तक्षणी विकळ झाला हृदय फुटोनी विच्छिन्न ध्रुवावाणी पडला धरणी मूर्छेनं. एखादा वृक्ष कोसळून पडावा तसा हा सुदेव ब्राह्मण इतका पण तपश्चर्या करून सुद्धा पुत्रप्राप्ती होणार नाही, देव प्रसन्न होऊन सुद्धा, म्हणून तो बेशुद्ध पडलेला आहे. ही पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत रुदन मागुती किंचित धैर्य धरून पती सन्निध बोलत. उठा उठा हो प्राणेश्वरा व्यर्थ नका दुखो स्वअंतराम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच म्या कथलेस.
तिने नवऱ्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पत्नीने. ती आपल्या पतीला सांगते, पहा मी तर तुम्हाला मागेच सांगितलं होतं की आपल्या नशिबात नसेल तर त्याची हळहळ करत बसण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्या नशिबात जे आहे ते आपण भोगू. सुख असेल तर सुख भोगू, दुःख असेल तर दुःख भोगू, हे मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं. पण तुम्ही ऐकलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं तपश्चर्या करा. तपश्चर्या केली, तुम्हाला देवही प्राप्त झाला. पण देवाने शेवटी काय सांगितलं की तुम्हाला संतोष दिला. जे जे कपाळी लिहिलेले विधाते त्याचे सुखासुख प्राप्त होते. मानव भूमीत पूर्वार्जिताते हरी तेथे करील काय. परमात्मा काय करेल. ब्रह्मदेव तरी काय मनाचं लिहितो का? नाही. तुम्ही या जन्मामध्ये जे पाप आणि पुण्य केलं आहे तेच तुमच्या नशिबावरती लिहिलं जातं. ब्रह्मदेव काय स्वतःच्या पदाची 2 वाक्य त्यात टाकत नाही. एखाद्याचं वाटोळं व्हावं म्हणून काही ब्रह्मदेवाने लिहिले असं होत नाही. किंवा सटवाई येते 6व्या दिवशी, आपल्या 5व्या 6व्या दिवशी 5व्या दिवशी रात्री येऊन ते आपल्या कपाळावर लिहून जाते. असं एक आपल्याकडे श्रद्धेचा भाव आहे. आता ती लिहिते तरी म्हणजे काय आहे, आपण जे काही आपलं संचित भोगायचं शिल्लक राहिलेलं आहे पाप पुण्य, तीच फक्त ती शब्दाक्षरं त्याच्यावर लिहिते. बाकी काय तिच्या पदाचं ना सटवाई आपल्या पदाचं लिहित ना ब्रह्मदेव आपल्या पदाचं लिहित. मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. त्याला देव तरी काय करेल. मुमूर्षूचे औषध देता जेवी निष्फळ होय तत्वता, तेवी भाग्याचे श्रोता उद्योग निष्फळ होतात. आता ज्याच्या आयुष्याची दोरीच संपली, त्याच्यासाठी कितीही मोठा डॉक्टर आणला, कितीही मोठं हॉस्पिटल असलं, कोट्यावधी रुपये खर्च करण्याची तयारी तुमची असली तरी त्या औषधाचा काही उपयोग होत नाही. कारण त्याचं आयुष्य संपलंय. औषधं काय करणार, डॉक्टर तरी काय करणार. जयाचे दैव अनुकूल नाही दयाचे व्यर्थ होते. सर्व ही यज्ञ तपदानादिका होणे श्रीहरी सेवा श्रेष्ठ ऐसे बोलती देव सकळ परी ती होणी दैव प्रबळ सूर्यापुढे खद्योत विकळ तैसे सेवा दैवापुढे. तस्मात सर्वत्रीच्या विश्वासा टाकून उठाव प्राणेशा एके दैवेच ठेवा भरोसा हरीचे प्रयोजन काय. ऐसे तीव्र शोकसंयुक्त गौतमीचे ऐकून भाषता वैनते 101 पद विष्णूशी बोलता झाला. देवा ही गौतमी आती दीन शोकसागरी झाली निमग्ना. तैसा था तापसी ब्राह्मण शोके रडत पडला असे. गरुडावरती बसून परमात्मा आला होता आशीर्वाद द्यायला. आता ही गौतमी ऋषी काय म्हणते, गौतमी पत्नी त्या सुदेव ब्राह्मणाची, ती म्हणते जर आपल्या नशिबातलंच भोगायचं आहे तर मग देवाचं नाव कशाला घ्यायचं, हा तिचा प्रश्न आहे. ती संतापली, रागारागात बोलते की जर आमच्या सगळ्या नशिबात आहे तेच भोगायचं आहे तर देवा तुझं नाव कशाला घ्यायचं. तर देवाचं नाव कशाला घ्यायचं, नाही तर आपल्याला भोग भोगायचे. पण देवाचे नाव एवढ्यासाठी घ्यायचं की जे काही दुःख आपल्या वाट्याला आलेलं आहे ते सहन करण्याची ताकद मिळावी म्हणून देवाचं नाव घ्यायचं. आणि आपल्याच कर्तृत्वाने आपल्याच पूर्वसंचिताने जरी काही चांगलं होत असलं तरी त्याचा आपल्याला अहंकार होऊ नये म्हणून हे सगळं भगवंताने केलं आहे असं आपल्याला त्याचं श्रेय भगवंताला देऊन आपण मोकळं व्हावं. नाही तर आपल्याला त्याचा अहंकार होतो, गर्व होतो. आता ती रागाच्या आहार गेलेली आहे त्यामुळे ते म्हणते की देवा तुझं नाव घेऊन काय करायचं. गरुडालाही राग आला. गरुड काय म्हणतो देवाला, पहा देवा ही गौतमी आती दीन शोकसागरी झाली निमग्न तैसाची हा तापसी ब्राह्मण शोके रडत पडला असे. यासी नाही कोणी लक्ष यांची असह्य दुःखावस्था तू प्रत्यक्ष पाहत असता कैसा स्वस्थ राहिला असे. तू दीनबंधू दयासागर स्वजना लागे भयंकर भक्त दुःख सहिष्णू ईश्वर तयासी साचार असून स्वतःच्या भक्ताच्या रक्षणासाठी तू अत्यंत उग्र रूप घेतोस. म्हणजे जर एखाद्या भक्ताला त्रास द्यायला कोणी आला तर त्यावेळेला स्वभक्त रक्षणार्थ, स्वतःच्या भक्तांच्या रक्षणार्थ तू उग्र रूप घेतोस. तुला तुझ्या भक्ताचं दुःख सहन होत नाही देवा.
तुला दयाळू म्हणतात. मग इतका कठोर का झाला रे? आज तो दया काय झाली, ब्राह्मण्यता कोठे लोभली, दीनबंधुता कैसी संपली, क्रूरता धरली कोठून. देवा, तुला दयाळू म्हणतात, ती दया कुठे गेली? तू म्हणतो मला ब्राह्मण प्रिय आहे, मला ब्राह्मण प्रिय आहे. सन्मार्गाने जाणारी माणसं म्हणजे ब्राह्मण, ती मला ब्राह्मण प्रिय आहेत असं तू म्हणतो. मग ते तुझं ब्राह्मण्य कुठे गेलं? दीन दुबळ्यांचा मी कैवारी आहे असं तू म्हणतोस. मग आता ते तुझं ब्रीद कुठं गेलं असं गरुड भगवंताला विचारतो. क्रूरता धरली कोठून, सायुज्यादी चतुर्विध मुक्ती, सद्भक्तांचे त्वद्भक्तांचे कर्तळी वसते, तथापि त्यागून तो भक्ती मुक्तीची चित नाहीत. देवा, तुझी सेवा करता करता त्यांना 4 मुक्ती प्राप्त होतात. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ह्या 4 मुक्ती तुझ्या सेवेने तुझ्या भक्ताला प्राप्त होतात. सायुज्यता म्हणजे देवाच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जात. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. इतक्या 4ही मुक्ती त्यांच्याकडे असून सुद्धा ते काय म्हणतात, देवा की आम्हाला मुक्त व्हायचंच नाही. नलगे मुक्ती धनसंपदा, एवढं 4ही त्यांना तू देतोस, ते म्हणतात नकोय. नलगे मुक्ती धनसंपदा, आम्हाला मुक्ती नकोय, धन नको असं ते म्हणतात. तुझे बघ का मुक्ती का नको म्हणतात? तो म्हणतात जन्मोजन्मी तुझा दास. देवा, जन्मोजन्मी तुझा सेवक म्हणूनच आम्हाला जन्माला घाल असं ते म्हणतात. तुझे बघ सायुज्यादी चतुर्विध मुक्ती, त्वद्भक्तांचे कर्तव्य वसती, तथापि त्यागून तो भक्ती मुक्तीची चेत नाही. तव भक्तांच्या अग्रभागी अष्टमासिद्धी, येऊनी वेगी किंकरी परी सवे लागे, तत्परसरा राहतात. ऐसे तव भक्तीचे महात्म्य सर्व विश्रुत असे उत्तम, तर ह्या विप्राचा पुत्र काम पूर्वावय आश्रम तुझं काय? देवा, तुझ्या भक्ताच्या दारात अष्टसिद्धी राबत असतात. अष्टसिद्धी दासी परी राबतात त्याचे घरी. तुझ्या भक्ताच्या घरामध्ये अष्टसिद्धी राबतात, पण त्या भक्ताचं त्या अष्टसिद्धीकडे पण लक्ष नसतं. तव भक्तांच्या अग्रभागी अष्टमहासिद्धी, येऊनी वेगे किंकरी परी सेवे लागे, तत्पर सदा राहतात. ऐसे तव भक्तीचे महिमान. देवा, तुझ्या भक्तीचं महिमान किती आहे की जे तुझी भक्ती करतात त्यांना एवढं सगळं प्राप्त होतं. आणि मग तुला ह्या ब्राह्मणाला एक मुलगा म्हणा, एक मुलगी म्हणा द्यायला काय कठीण आहे देवा? एवढं सगळं देतोस आणि एवढंच देत नाही असं का बरं? पुत्रा वाचून सर्वही असी द्यावया उद्युक्त झाला असे, तरी गजेंद्र दात्या पुरुषासे अंकुश देण्या श्रम काय? देवा, सगळे द्यायला तयार आहेस ना? काय म्हणतोस तू? मुलगा सोडून बाकी सगळं मागा, म्हणजे सगळे द्यायला तयार आहेस. एखादा श्रीमंत मनुष्य म्हणजे हत्ती द्यायला तयार झाला, पण तो म्हणतो मी तुला अंकुश देणार नाही. अरे, ज्याला हत्ती द्यायचा, हत्ती देण्याची ताकद ज्याच्याकडे, त्याला अंकुश म्हणजे लोखंडी अंकुश असतो. तो लोखंडी अंकुश द्यायला तर काय कठीण काय? तसं देवा तू सगळं द्यायला तयार आहे. आता तू पुत्रप्राप्ती द्यायला तुला काय कठीण आहे? जरी तू या विप्राच्या कामा नाही पुरले सर्वत्वा, तरी तत्पर त्वत्पाद पद्मा कोणीच नाही सेविणार. देवा, तू जर याला पुत्रप्राप्ती दिली नाही तर याच्या पुढे कोणी तुझं नाव पण घेणार नाही. अदृष्टी असेल त्याचे मिळेल, तर ऐसे जरी प्रसिद्ध होईल, तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल निशे. कर्तुम अकर्तुम तू समर्थ ऐसे सर्वत्र आहे, विश्रुत पर्यासे न देशी तुझ तरी ते आज नसते. देवा, खरं म्हणजे तुझ्याकडे कर्तुम अकर्तुम शक्ती. केवढी शक्ती तुझ्याकडे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, एवढी तुझी शक्ती आहे. तुझ्या इच्छेने झाडाचं पान सुद्धा देवा तुझ्या इच्छेशिवाय हलू शकत नाही. झाडाचेही पान हले त्याची सत्ता. हे सगळं विश्व तुझ्यामुळे, तुझ्यातून निर्माण झाले, तुझ्यामध्येच आहे आणि तुझ्यामध्ये विलीन होणार.
एवढी कर्तुम अकर्तुम शक्ती तुझ्याकडे आहे. ज्याला विश्व निर्माण करण्याची शक्ती, त्याला एक पुत्रप्राप्ती द्यायची काय काय कठीण आहे त्याला? कर्तुम अकर्तुम तू समर्थ ऐसे सर्वत्र विश्रुत परी असे न देशी श्रुत तरी ते आज नसतील. यास्तव देवा ऐसे न करी असे ययासे पुत्र दे सत्र. आजपर्यंत नाना प्रकारे भक्त कामना पुरविल्यात. आजपर्यंत तू अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या. गजेंद्र करता तुझा धावा तयार रक्षलेसे. देवानन्य शरण होताचे ध्रुवा अक्षय पद दिले. तू भक्त इच्छा पूर्गे श्रीपती ऐसी ब्रह्मांडिकाचे कीर्ती म्हणून पुत्रार्थी ही दंपती तुझला शरण पातली. देवा तुझं महात्म्य ऐकून ते तुला शरण आले. तू गजेंद्र आता संकटातनं दूर करण्यासाठी गरुडावरती धावून आला. हे कथा त्याने ऐकली म्हणून ते तुला शरण आले. ध्रुवाला आढळपद दिलंस हे ऐकून तुला शरण आले. प्रल्हादासाठी स्तंभातनं प्रगट झालास हे ऐकून तुला शरण आले. भक्तेच्या पूरक श्रीपती ऐशी ब्रह्मांडिकाची कीर्ती म्हणून पुत्रार्थी दंपती तुझला शरण पातले. आता उपेक्षा करसेल तर हे तव अपकीर्ती होईल पर्यायसी. वैनते याची वैखरी ऐकून हरिवर्त बा खगेंद्रा विनता नंदना तुझं अंतरी आली करुणात्री. ममाज्ञा ह्या ब्राह्मणा सत्रुदी पुत्रेक. तुला करुणा आली ना. हे गरुडा तूच ह्या ब्राह्मणाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दे. मी तुला अधिकार देतो, तू दे. ते श्रीहरीचे स्वानुकूल वचन ऐकून हर्षला. पन्नगाशन सवीजता ब्राह्मणाला गुण वरदान देता झाला. म्हणे द्विजेंद्रा सप्तजन्मावरी एक तुझं पुत्र ना सुखना निर्धारी ऐसे जे का बोलला श्रीहरी ते सर्व यथार्थ असे. गरुड म्हणतो त्या ब्राह्मणाला, मला आता देवाने आशीर्वाद द्यायला परवानगी दिली हे खरं आहे. मी पण तुझ्या कपाळावरती पाहिलं तर माझ्या लक्षात येते की तुला 7 जन्म पुत्रप्राप्ती नाही हे जे भगवंत बोलला ते खरं आहे. मला ते दिसतंय. तथापि हरीने मद लागून आज्ञा पिले असे म्हणून तुझं करता कृपा करून एक सुपुत्र देतो मी. पण देवाने मला आज्ञा दिली म्हणून मी तुला आशीर्वाद देतो की तुला सुपुत्र प्राप्ती होईल, एक मुलगा होईल तुला. परी तया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण. तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. मुलगा होईल पण तुमच्या नशिबामध्ये पुत्र सुख नाही. म्हणजे मुलगा झाला तरी मुलाचं सुख मिळेल असं नाही. पण मुलगाच नाही हे जे दुःख आहे तर त्याच्याऐवजी मी तुम्हाला आशीर्वाद देतो की मुलगा होईल. पण जरी तुम्हाला मुलगा झाला तरी त्याच्यापासून तुम्हाला दुःख होईल, सुख होणार नाही. मदंश संभूत ऐसा तुझा तुझला होईल एक तुझं तया चिंतू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पै. माझाच एक अंश तुझ्या पोटी जन्माला येईल. परी तया पुत्रापासून तुम्हाला दुःख होईल दारुण. तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. जरी तुम्हाला त्या मुलापासून दुःख झालं तरी तुम्ही भगवंताचं नामस्मरण विसरू नका, त्याची सेवा कमी करू नका. परी तया पुत्रापासून तुम्हाला दुःख होईल दारुण. तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. श्रीहरिचरणी जडली मती म्हणून धन्य आहे जगती. निष्काम किंवा सकाम ही भक्ती हरिसी अति प्रिय असे. तुला भगवंताच्या नामाची गोडी आहे. देवाला सकाम भक्तही आवडतात आणि निष्काम भक्तही आवडतात. सकाम म्हणजे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाची उपासना करणारी माणसंही देवाला आवडतात, त्याला सकाम भक्त म्हणतात. आणि देवाकडे काही न मागता देवाची उपासना करणारे निष्काम भक्त तेही देवाला आवडतात. श्रीहरिचरणी जडलीमती म्हणून धन्य आहे जगती. निष्काम किंवा सकाम ही भक्ती हरीशी अति प्रिय असे. पांच होते सर्व शरीर आळवावरचे जैसे निरकी जल बुधवदत साचार क्षणभंगूर असे भाई.
त्याचा अंधरता अभिमान अंतरी चिंते हरीचे चरण, तो नर जगी सर्व अन्य आणि धन्य होईसाठी. एक लक्षात घ्या, हे पंचमहाभौतिक शरीर भगवंताने आपल्याला दिलेले आहे. म्हणजे आपला हा जो देह आहे तो पंचमहाभूतापासून निर्माण झालेला देह आहे. आणि तो कसा आहे, पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटून जाईल त्याचा भरोसा नाही, तसा हा पंचमहाभूतात्मक देह कधी नष्ट होईल त्याचा भरोसा नाही. म्हणजे कुणाला केव्हा कसा मृत्यू येईल सांगता येत नाही. आणि हे गृहीत धरून, म्हणजे आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे हे गृहीत धरून आपलं आयुष्य सार्थकी कसं लावायचं याचा माणसाने विचार करावा. पाच बहुती सर्व शरीर आळवावरचे जसे निरकी जलबुद्वोद साचार क्षणभंगुरा सेवे, त्याचा नरता अभिमान अंतरी चिंती हरीचे चरण, तो नर जगी सर्वमान्य आणि धन्य होय साचार. दुस्तर भव सागरातून तारीला ऐसा या त्रिभुवनी शोधिता एक हरी वाचून इतर नाही कोणीच. हरीच्या कृपाले शेकरून मी तुझं पुत्र दिधला जाणं, आता करी हरी चिंतन सर्वदा सुखे वर्ते तू. आणि प्रपंचा माझे सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ, संसार जन्म सवळ सकळ मिळेल तैसे भोगितो. असो ऐसा गुरुमुखे श्री वरदेवनी सुख सुदेवासी, मग तो भगवान वैकुंठवासी गमन करता झाला, वैकुंठाशी गमन करता झाला. म्हणजे एखाद्याच्या नशिबामध्ये संतती सुख जरी नसलं तरी तो देण्याचा अधिकार भगवंताने संतांना दिलेला आहे. त्यामुळे असं पाहतो आपण की भगवंताच्या कृपेने, म्हणजे संतांच्या कृपेने संतांची सेवा केली तर एखादा गोष्ट आपल्या नशिबात नसली तरी ते देण्याचा अधिकार संतांना भगवंताने दिलेला आहे. ते गजानन महाराज असोत आणि कुठे संत असोत, त्यांना तो अधिकार भगवंताने दिलेला आहे. दुस्तर भवसागरातून तारीला ऐसा या त्रिभुवनी शोधिता एक हरी वाचून इतर नाही कोणीच. हरीच्या कृपाले शेकडून मी तुझं पुत्र दिधला जाणं, आता करीत हरिचिंतन सर्वदा सुखे वर्ते तू. आणि प्रपंचा माझे सर्व काळ उदारतेने राहून केवळ, संसार जन्म फळ सकळ मिळेल तैसे भोगितो. असो ऐसा गरुडमुखीवर देवनी सुदेवासी, मग तो भगवान वैकुंठवासी गमन करता, मग तो भगवान वैकुंठाचे गमन करता झाला. असा गरुडाकडून भगवंताने त्याला वर दिला आणि भगवंत गरुडावरती बसून निघून गेले. आणि सुदैवे स्वस्त्री सैती इष्टवर लाभताचे करीत स्वग्रह जाऊन पुरवत गार्हस्थ भुगीत आनंदे. पुढे लोटता की ते दिन विप्रपत्नी झाली गर्विण, नवमा स्वतःची पूर्ण पुत्ररत्न प्रसवली. सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता सुपुत्र पुत्रमुख गौतमी सहजा गौतमी झाला हरिक प्रसूत दुःख लोपले. सुदेव विप्रही आनंदाला द्विज समुदाय पायचाला, जातकर संस्कार वैला संपादिला येतावली. सकळ द्विज वराकारणे यथाशक्ती दिधली दाने, जाचक जन बहुसन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली. ज्योतिर्वेत्या ब्राह्मणा जातक वर्तले दक्षिणा, शुकदेव ऐसे नामाविधान पुत्र लागून ठेवले. पुढे त्याला मुलगा झाला, त्याचं नाव शुकदेव असं ह्या सुदेव ब्राह्मणाने ठेवलं. पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर, शुक्ल पक्षीचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी. पक्षमासुर तो आयना असे जैसे वय कालक्रमण तैसे तैसे सद्गुण अंगी भरत चालले. जसं जसा मुलगा वाढत गेला, वयाने मोठा होत गेला, तसतसं त्याच्या अंगामध्ये अनेक चांगले चांगले गुण यायला लागले. वडिलांचे संस्कार, आईचे संस्कार, त्यामुळे तो मुलगा संस्कार संपन्न झाला. पक्षमासुर तो आयना ऐसे जैसे वय कालक्रमण तैसे तैसे सद्गुण अंगी भरत. बाळकाचे बाळ क्रीडा अनेक रीती करीत आहे, करत असे दिवस रात्री पाहून या पित्याचे चित्ते आनंदाचे होत असे. 80 वर्षे लोटली, आता 8वे वर्ष होता प्राप्त. सुदेव सुताच्या उपनयनार्थ हर्षे युक्त झाला. अशी होता होता हा मुलगा सुदेव, हा शुकदेव नावाचा मुलगा 7 वर्षाचा झाला. आता मुंज करावी 8व्या वर्षी असं त्यांनी ठरवलं.
द्विज वरासी पाचारून आदी केले पुण्यावाचन सुमूर्ती यथाविधान मौंजीवंदन संपादले गायत्री मंत्रोपदेशाला शुकदेव ब्रह्मचारी झाला सूर्यापरी तेजे आगळा शोभू लागला तात्काळ. ब्राह्मणाला द्विज असं नाव आहे. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. जो त्याची मुंज झाल्यानंतर त्याचा जन्म तोपर्यंत तो क्षुद्र असं मानलं जातं. जोपर्यंत त्याची मुंज झाली नाही तोपर्यंत त्या ब्राह्मणाला क्षुद्र मानलं जातं. आणि त्याची मुंज झाल्यानंतर त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होतं. मग त्याला गायत्री मंत्राचा अधिकार प्राप्त होतो. गायत्री मंत्रोपदेशाला शुकदेव ब्रह्मचारी झाला सूर्यापरी तेजे आगळा शोभू लागला तात्काळ. मग माता पितराचे वंदन आरंभिले वेदाध्यान स्वबुद्धीने गुरु लागून तो श्री सर्वदा. अरे तो 8 वर्षाचा कुमार परिबुद्धी का केवळ सागर गुरुने करता एक वार पाठ होय तयास. 8व्या वर्षाचा मुलगा पण त्याची ग्रहणशक्ती चांगली होती. गुरुनी एकदा सांगितले की त्याला कळायचं. ऐसे करून वेदाध्ययन शास्त्र हे शिकला. संपूर्ण सुपुत्र झाला विद्वान म्हणून सूर्यवानला. आणि आपणा धन्य मानले सुखे वर्तदा पुत्राचे एकदा तयाचे सजनाप्रत देवल मुनी पातला. असा हा सगळा आनंद सोहळा चाललेला होता. मुलाची मुंज झालेली आहे. मुलगा विद्वान आहे. सर्वगुण संपन्न आहे. जसं आपण देवाला मागितलं तसं देवाने दिलंय. एकदा या सुदेव ब्राह्मणाकडे देवल नावाचे ऋषी येतात. देवल मुनिपाला तया पाहता सुदैव दक्षिणा प्रेमे केले. साष्टांग नमन आसन पाद्यादी समर्पून यथाविधी पूजले. तो सुदैवात्मज ब्राह्मचारी शुकदेव तेथे आला सतोळी. देवल मुनीचे चरणावरी प्रेमे व सगळे. दैत्या सुदैव कुमारा पाहुणे मुनी बोलत सुदैवाला गुणी बाद विजेंद्रा तुझे भूनी धन्य अधन्य आहे. अरे हा दुर्लभ गुणसागर तुझला भला पुत्र सुंदर तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझला. देवल मुनी त्या मुलाकडे पाहिलं. अरे हा तुझा शुकदेव नावाचा मुलगा अत्यंत विद्वान आहे. इतक्या लहान वयामध्ये त्याला एवढं ज्ञान आहे. या तव पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विनीत बुद्धिमान बोलका ऐसा सुत कोठेही नाही देखला. अरे ह्या मी त्रैलोक्यभर प्रवास करतो पण इतक्या लहान वयामध्ये इतकं ज्ञान संपादन केलेला मुलगा मी या पृथ्वीच्या पाठीवर कुठं पाहिला नाही. हा ऐसे बोलून ते समय शुकासी म्हणे रे बाळा येत हसतय हे कौतुकाई दिसत आहे पाहते. आपण आपली जन्मपत्रिका घेऊन ज्योतिषांना दाखवतो. तर जन्मपत्रिकेवरती जेवढे ग्रह आहेत कुठल्या कुठल्या स्थानात आहेत ते सगळंच आपल्या ह्या हातावरती ते ग्रहमान नोंद केलेली असते. म्हणजे जशी ती लिखित पत्रिका आहे तशी ही लिखित पत्रिका इथे आहे हातावरती. त्याला हस्त सामुद्रिक असं म्हणतात. हातावरनं हाताच्या रेषेवरनं ते ज्योतिष आपल्या नशिबात काय आहे ते सांगू शकतात. हे रे बाळा इकडे इतका गुण संपन्न आहेस तू. तुझा हात मला पाहू दे. काय तुझं भाग्य आहे पुढे ते तर मला कळेल. ऐसे बोलून ते समय शुकास म्हणे रे बाळा येत हस्ते कौतुक काही दिसत आहे पाहतो. रेखांकित हे सुंदर छत्र 2 चामरे विलसत विचित्र वर्तुळ कवल सहस्रपत्र हस्ते पवित्र शोध आहे. अंगोष्ठी सुंदरी यवाकृती आजानुलंब आजानुलंबित हात शोधी आकर्ण नयन विराजती बुगडे तळपते पिंगट अति गोंडा सर्व शरीर अस्मित वदन दिसते मुद्र वलित्रयाने भूषित उदर भाग्य सौभाग्य लक्षण आहे. किती सांगू भाग्याची लक्षण आहे. माणसाचं कपाळ किती रुंद आहे त्याच्यावरनं या माणसाच्या चेहऱ्यावरती ज्या रेषा असतात त्या अशा रेषा आपल्याला स्पष्ट दिसतात. त्याच्या त्या घड्या आहेत रेषेच्या घड्या त्या कशा आहेत म्हणजे हे चेहऱ्यावरचं मस्तकाकडे पाहिल्याबरोबर ज्याला अंगाचं भविष्य कळतं तो सांगू शकतो. कपाळाकडे पाहिल्यावर सांगेल.
तुमच्या डोळ्याकडे पाहिल्यावर सांगेल, तुमचे कान कसे आहेत ते पाहिल्यावर सांगेल, तुमचे नाक कसे आहेत, तुमची जीवणी कशी आहे, तुमचे हात कसे आहेत, आजानुबाहू आहेत का हात. तुमचं शरीराचं वैशिष्ट्य असतं प्रत्येकाचं वेगळं. कुणाचे कपाळ भोवे असतात, कुणाचे डोळे तेजस्वी असतात, कुणाचे नाक असे प्रशस्त सुपासारखे कान असतात, कुणाचं नाक, कुणाची जीवणी, कुणाचा खांदा भरभक्कम असतो, कुणाचे हात असतात, कुणाचे पायावरती सुद्धा जसे हातावरती आहेत ना तसं पायावरती सुद्धा ते सगळी चिन्ह असतात आपल्या. म्हणून त्याला असं म्हणतात की अंगपरीक्षा, आपल्या शरीराची परीक्षा. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे त्याच्यावरून सुद्धा त्या भाग्याचं लक्षण आहे. पण त्याचा एक अभ्यास आहे, म्हणून त्याला असं म्हणलं 14 विद्या 64 कला. 64 कला आहेत, ह्या 64 कलेतली एक कला आहे. तो म्हणतो ये रे बाळा, तुझ्यासारखा मुलगा मी अजून पाहिला नाही. रेखांकिते सुंदर छत्र, 2 चामरे विलसत विचित्र, वर्तुळ कमल सहस्त्रपत्र, हस्ते पवित्र शोभत आहे. तुझ्या हातावरती छत्र चामर दिसत आहेत, म्हणजे राजा होण्याचं भाग्य ह्या हातावरती आहे. रेखांकिते सुंदर छत्र, 2 चामरे विलसत पवित्र, वर्तुळ कमल सहस्त्रपत्र, हस्ते पवित्र शोभत आहे. अंगोष्ठी सुंदरी यवाकृती, आजानुलंबित हात शोधी, आकर्ण नयन विराजते, बुबुळे तळते पिकड, अतिगोंड सर्व शरीर, सस्मित वदन दिसे मधुर, वलित्रयाने भूषित उदर, भाग्यलक्षणे किती सांगू. पोटावरती ज्या घड्या पडतात त्याच्यावरती कळतात. वलित्रयाने भूषित उदर, भाग्यलक्षणे किती सांगू. ऐसे बोलून कुमाराप्रद, पुनश्च बोले विप्राप्रद, आगासुदेवा हा तव सुत, गुणसागर केवळ. याची लक्षणे कैसे देख, शंखा ऐसा कंठ सुरेख. कंठ कसा आहे त्याच्यावर पण लक्षण आहे. शंखा ऐसा कंठ सुरेख, स्निग्ध कुरळ केश, सकळिक वक्षस्थळ उंच, पृथुग्रीव सुहास्य वदना, वृषस्कंदवत स्कंदमान, दोन्ही कर्ण समानाकर्ण, नयन सुरेख. ह्या सर्व लक्षणे संपन्न कुमार, सौभाग्याचा होय सागरा, परी एकची दोष आहे थोर, तेने समग्र व्यर्थ गेले. एवढी सगळी गुणधर्म या मुलाकडे आहेत, पण आला की सगळं गेलं. सगळं आहे पण ते एकापणामुळे सगळं आहे ते व्यर्थ जातं. ते म्हणले एवढे सगळे गुण आहेत पण एक दोष आहे. कोणता दोष आहे. परी एकच दोष आहे थोर, तेने समग्र व्यर्थ केले. ऐसे बोलून शिरारविता सुस्कारा टाकून मुनी म्हणत आहे, आधी आयुष्य पाहून येतात मग लक्षणे सांगावी. म्हणजे खरं म्हणजे माझं चुकलं. एवढ्या सगळ्या लक्षणांचं मी वर्णनच करायला नको होतं. पहिल्यांदा मी काय पाहायला पाहिजे होतं, याच्या हातावरची आयुष्य रेषा किती आहे ते पाहायला पाहिजे होतं. आपल्या हातामध्ये धनाची रेषा पण आहे आणि आयुष्याची रेषा पण आहे. तर या माणसाचं आयुष्य किती आहे हे मला पाहायला पाहिजे होतं. मी ते आयुष्य किती पाहिलं नाही, बाकी सगळं पाहिलं. मग आधी मी काय पाहायला पाहिजे होतं. सुदेव ब्राह्मण म्हणतो, आधी मी ह्या शुकाच्या हातावरची आयुष्य रेषा किती हे पाहायला पाहिजे होतं. म्हणजे जे काही भाग्य त्याच्या नशिबात लिहिलंय ते भोगण्या इतकं आयुष्य ह्या माणसाकडे आहे का नाही हे मी आधी पाहायला पाहिजे होतं. ऐसे बोलून शिरालवेद सुस्कारा टाकून मुनी म्हणत, आधी आयुष्य पाहून येतात मग लक्षणे सांगावे. आयुष्य घेऊन कुमाराची लक्षणे काय करावायची, बोवळे नेत्र घोराची गरज काय साशर. सुदैव हा तो नंदन 12व्या वर्षी जडी बुडवून अवचित पावेल पैमरण, परितुषुक करू नको. आता हा मुलगा 8 वर्षाचा आहे, आत्ताच मुंज झाली. सुदैवा हा मुलगा 12व्या वर्षी पाण्यामध्ये बुडून मरण पावणार आहे. पण तू शोक करू नकोस.
का करू नकोस? त्याचं आयुष्यच तेवढं आहे, त्याला तूही आणि मीही काही करू शकत नाही. सुदैवा हातव नंदना 12वे वर्षी जडी बुडोन अवचित पावेल पै म्हणा परितू शोक करू नको. अवश्य होणार ते पाही, आपोआप होते सर्वही, तया लागे प्रतिकार नाही मूर्षी काय औषध. अवश्य होणार ते पाही, आपोआप होते सर्वही. जे घडायचं ते घडतं, त्याला कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी उपयोग नाही. परीक्षिती राजाचा मृत्यू सर्पदंशाने होणार आणि तक्षक नावाचा नाग त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे ठरलेलं होतं, विधिलिखित. 7व्या दिवशी त्याला मरण यायचं होतं आणि 7व्या दिवशी कोण येणार होता त्याला मारायला? परीक्षिती राजाला. भागवतातली कथा आहे. परीक्षिती राजाला 7व्या दिवशी मारायला कोण येणार होता? तो सर्प येणार आणि यायला लागला तो मारायला. तेवढ्यात त्याला एक ब्राह्मण दिसला. त्या तक्षकाने ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं. त्याने त्या ब्राह्मणाला विचारलं, तू कुठे चाललायस? तो म्हणाला, मी परीक्षिती राजाकडे चाललोय. म्हणजे कशासाठी चाललायस? तर परीक्षिती राजाला तक्षक नावाचा एक सर्प येणार आहे आणि तो त्याला दंश करणार आहे. त्या तक्षकाने त्या परीक्षिती राजाला दंश केला की मी माझ्याजवळचा जो मंत्र आहे त्या मंत्राने त्याचं सगळं विष उतरून टाकेल आणि राजाला मृत्यू येऊ देणार नाही. तक्षक म्हणला, माझं विष एवढं आहे की ते कुणीच त्याच्यावरती तोडगा काढू शकत नाही, कोणीच ते विष उतरवू शकत नाही. तो ब्राह्मण म्हणाला, मी आहे ना, मी उतरवीन. आता तक्षकाने ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं, त्यामुळे या ब्राह्मणाला माहीत नाही की हा तक्षक नावाचा सर्प आहे. म्हणून तो ब्राह्मण म्हणाला की आता माझ्याजवळ एवढं ज्ञान आहे, हे तुला मी कसं दाखवू? एखाद्या अगदी विषारी सर्पाचं विष उतरवण्याचं सामर्थ्य माझ्याजवळ आहे, हे तुला कसं सांगू मी? एखादा सर्प असता तर त्यांनी कुणाला दंश केला असता, मी लगेच त्याला जिवंत केला असता. मग तो ब्राह्मण म्हणजे तक्षक आपलं पूर्व रूप घेतो, तक्षकाचं रूप घेतो आणि त्या ब्राह्मणाला म्हणतो, हे बघ म्हणाले, आता हे फळतं झाड आहे का नाही, म्हणजे ह्या झाडाला पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, घनदाट अशी सावली आहे की नाही, हे डवरलेला वृक्ष आहे ना. आता म्हणाल मी या वृक्षाला दंश करतो, एका क्षणामध्ये हा वृक्ष जळून जाईल, खाक होऊन पडेल. तू पुन्हा हा वृक्ष पहिल्यासारखा करून दाखव. तक्षक जातो, त्या वृक्षाला दंश करतो. दंश केल्याबरोबर त्याचं विष त्या वृक्षामध्ये जातं आणि वृक्ष अक्षरशः जळून खाली पडतो. आता तक्षक त्या ब्राह्मणाला म्हणतो, माझं हे ज्या झाडामध्ये गेलेले विष आहे ते तू काढून घे, म्हणजे ते झाड पुन्हा पहिल्यासारखं होईल. ब्राह्मण हातामध्ये पाणी घेतो, मंत्र म्हणतो आणि ते मंत्रलेलं पाणी जळून गेलेल्या वृक्षावर टाकून देतो आणि पाणी टाकल्याबरोबर त्याच्या मंत्राचं सामर्थ्य एवढं आहे की तो वृक्ष पुन्हा पहिल्यासारखा पाना फुलांनी फळांनी डवरलेला घनदाट सावलीचा वृक्ष तयार होतो. तक्षकाला कळतं की आता हा निश्चित याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की मी जर राजाला दंश केला तर हा विष उतरवेल. मग तो तक्षक त्या ब्राह्मणाला विचारतो, समजा मी दंश केला आणि तू ते विष उतरवलंस तर राजा जिवंत होईल यात संशय नाही, पण मग एवढ्या सगळ्यात तू राजाकडे काय मागशील? राजा विचारेल ना तुला की तुला आता काय पाहिजे, तू माझा एवढा प्राण वाचवला तर मला सांग. तो म्हणाला, मला आत्ता फक्त 1000 सुवर्णमुद्राची जरूर आहे, मी लोभी नाही आहे. मी मागितलं तर राजा त्याचं राज्यसुद्धा मला देईल, पण मला तेवढा लोभ नाही. मला आत्ता गरज आहे 1000 सुवर्णमुद्राची, ते सुद्धा मला कोणाला तरी अडलेल्या माणसाला द्यायचे.
मी स्वतःच्या प्रपंच चालण्यासाठी राजाला पैसे मागायला चाललेलो नाही. तर एक मनुष्य अडलेला आहे, गरजू आहे, त्याला आता 1000 सुवर्णमुद्राची जरूर आहे, तर तो त्या सगळ्या कर्जातून मुक्त होऊन पुन्हा पहिल्यासारखं जीवन आनंदाने जगू शकेल. तर ते त्याचं दारिद्र्य हरण करण्यासाठी 1000 सुवर्णमुद्रा मी राजाला मागेन आणि त्या 1000 सुवर्णमुद्राने मी त्याचं दारिद्र्य नाहीसं करेन. मला स्वतःसाठी काहीच नको. मग तो तक्षक त्या ब्राह्मणाला सांगतो, तो तक्षक त्या ब्राह्मणाला सांगतो की 1000 सुवर्णमुद्रा तू त्याला मागणार आहे ना, मग 2000 सुवर्णमुद्रा मी तुला देतो, तू इथनंच परत जा. कशाला राजापर्यंत जातच नाही त्याला. ब्राह्मण म्हणतो मला 2000 सुवर्णमुद्राचा लोभ नाही. तू जर 1000 सुवर्णमुद्रा दिसेल तर मी परत जाईन इथनं. मला काय त्या राजाचे कर्तव्य नाही. मी कशासाठी चाललो आहे राजाकडे, तर 1000 सुवर्णमुद्रा मला स्वतःसाठी पण नको, त्या लोकांसाठी द्यायसाठी चाललो आहे, मागण्यासाठी चाललो आहे. त्या जर तू देत असशील तर त्याचं संकट दूर करील. प्रत्येकाचा जन्ममृत्यू जसा ठरला आहे तसा होईल. त्याला मी तरी काय करणार. मी काय स्वतःसाठी चाललेलं नाही किंवा माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी सुद्धा मी चाललेलं नाही. 1000 सुवर्णमुद्रा तू देत असेल तर मी परत जातो इथूनच. मग तो तक्षक त्याला 1000 सुवर्णमुद्रा देतो. तो ब्राह्मण तिथूनच परत जातो. म्हणजे आणि तो तक्षक येऊन पुन्हा 7व्या दिवशी त्या परीक्षित राजाला दंश करून त्याचा मृत्यू होतो. म्हणजे होणारे ते न चुके जरी तया ब्रह्मा असे आडवा असं. अरे सुदेव तो देवल ऋषी सुदेवाला सांगतो, सुदेवा तू लक्षात घे, हा तुझा मुलगा शुक 12व्या वर्षी पाण्यामध्ये बुडून जरी मरण पावणार असला तरी तू शोक करू नकोस. कारण एक तर तुझ्या नशिबात संततीच नव्हती. गरुडाने सुद्धा तुला आशीर्वाद देताना सांगितलं की तुला पुत्र होईल पण दुःख होईल. त्यामुळे हे दुःख तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे. सुदैवा हा तवनंदन 12व्या वर्षी जडी बुडवून अवचित पावेल पैमरण. परी तू शोक करू नको, अवश्य होणार ते पाही, आपोआप होते सर्व हे, तया लागे प्रतिकार नाही. मो ऋषीचे काय औषध. ऐसे बोलून देवल ऋषी निघून गेला ब्रह्मलोकासे. गौतमी सतो द्विजतापसे दुःखे धरणीशी पडियला. देवराचे वचन समस्त भूमीच, देवराचे वचन स्मरत भूमीच लोळ विलाप करीत. काही वेळे गौतमी त्यात उठली तरी धन्या स्वांकावरी घेतला नंदना प्रेमी चुंबिले त्याचे वदना. तदनंतर हस्त जोडून पती लागून म्हणे, हो द्विजेंद्रा प्राणनाथा धैर्य धरा, उठा समर्था, पुढे घडून येणाऱ्या अर्था भिवू नये कदापि. पत्नीने पुन्हा स्वतःला सावरलं, आपल्या पतीला सावरलं आणि ती पत्नी गौतमी आपल्या पतीला सुदेवाला सांगते. काय म्हणते, अहो जे घडणार ना ते आपल्या रडण्याने हे होण्याने काही बदल त्यात होणार नाही. आपण किती जरी डोकं फोडून घेतलं ना तरी घडणारा प्रसंग काही टळणार नाही. अवश्य होणार ते जे पाहिजे घडून येईल सर्व हे निश्चय. शंकराधिक महादेव तेही दुःख पावले सर्व, असुरेश्वर बलिराव तोही बंधन पावला. देवाधिकांना दुःख सुकलेलं नाही. तिथं आपण कोण आहोत. हिरण्याक्ष पावला मरण, वृत्रासुराचे झाले निधन, कार्तवीर्य आणि रावण तेही छेदन पावले. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, स्वतःला महाबली समजणारे सुद्धा मरण पावलेच ना. तरी अवश्यम भाविते यथार्थ घडून येते. जे पैसे समजत असतो आपण उठावे तरी तर श्रीहरी लागून भजावे. जे घडणार ते घडू द्या. अहो अजून 4 वर्ष आपल्याला मुलाचं सुख आहे. भविष्यात होणाऱ्या दुःखाचा विचार करून आत्ता वर्तमान काळातला आनंद आपण का व्यर्थ घालवायचा आहे. आत्ता तर काही मुलगा मरणार आहे का. कधी मरणार आहे. 4 वर्षांनी मरणार आहे. 12व्या वर्षी मरणार आहे. आत्ता तर त्याला 8वं वर्ष आहे. म्हणजे आणखीन 4 वर्ष आपल्याला पुत्रसुख आहेच ना. मग वर्तमान काळातनं असणारं सुख त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढे येणाऱ्या दुःखाचीच काळजी करत बसला तर पुढं तर दुःख आहेच. पण आत्ताचे जे सुख तुमच्या पुढे वाढून ठेवलं आहे त्याचाही आनंद तुम्हाला घेता येणार नाही.
आणि म्हणून पुढे जे होईल ते होईल. आता जो वर्तमान काळातला आनंद आहे तो तरी तुम्ही घ्या. हिरण्याक्ष पावला मरणा, वृत्रासुराचा लिंदिना, कार्तवीर्य आणि रावण तेही शिरच्छेदन पावले, तरी अवश्यम भावी ते यथार्थ घडून येते ते सवस्त. यास्तव आपण उठावे तरी श्रीहरी लागून भजावे. एवं प्रकारे सुदेव पत्नी कथिती झाली पतीला मुनी, ऐसे श्रीमद वाल्मिकी मुनी राया शिकता झाला. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदे पद्माधार सज्जन श्रुतय कोच्चत्र सप्तमोऽध्याय घोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण महाराज की जय. आरती पंढरीश प्रभुचे कमल जपती विठ्ठलाचे. ठेविले चरण विठेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासे, लाजला पंचबाण जासे, असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची. उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभुचे कमल जापती विठ्ठलाचे. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला. नितीना अबिर गुलाला दर्शना संत संग. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले. चित्त हरी पायी गुंतले, चित्त हरी पाये गणुला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभुचे कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणां. गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं. ध्यायेन्नवघनश्यामं द्विभुजं मुरलीधरं. लसत्पीठवडं रम्यं सराधं पुरुषोत्तमम्. जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. दीन म्हणोनी कृष्णे उद्धार केला. निज नामे पुरुषोत्तम धन्य तुवा केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला. व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसीत दैन्य. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला. मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगुनिया तिजला. पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडुसुता कचिले महिमान. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. अधिक मासा माझे दाने जे देते. दीप निरंतर देवा पुढतील भीती.
राधा कृष्णाची ही पूजा जे करीते अथवा उपवासा मासभरी धरिते अनारसे 33 ज्या माता दान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव जय देव दृढधन्व्याला पोपट करीतो उपदेश गतजन्मीची लाभे पुण्याई त्यास अधिक मास घडतासना अधिक मासी घडतासनाने उपवास पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास सुदेव विप्रासी फलप्राप्त पूर्ण सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव राणीमणिग्रीवाते उग्रदेव बोले पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले चित्रबाहू म्हणून या वैभव भोगिले सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव कदरियू आख्यान नारायण कथिते दुर्गती होऊन आहे प्राप्त पुण्यंते वानर जन्मातून स्वर्गाची प्राप्ती मासभरी उपवासे तया होईती कथा पुराणामधल्या कित्येक अन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे कैसे पुण्य करावे दंपती जीवने अनेक ऋषी वचने ऐकावी श्रवणे महात्मपोथी वाचन करणे सर्वाने निस्वार्थे वागावे तोच धर्ममान्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव हरेंद्र कांगण वज्ञन चरण डोळ्याने माय रूप तुझे प्रेमे आरंगेन आनंदे पूजन भावे वाढेन महिन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मन्त्रेर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाते समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरु गजानन महाराज की जय पुरुषोत्तम भगवान की जय गोपाल